कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तेजू, अशी एकटी का बसलीस? काय नाही, असंच आकाशात चांदणे बघत बसायला आवडतं मला। किती वर्ष झाले अशी बसलेच नाही ना। बऱ्याचदा माणसाच्या आतून जेव्हा काहीतरी खतखतत असतं ना, किंवा त्याला खूप एकटं एकटं वाटत असतं, तेव्हा हा असा आकाशाकडे बघत बसतो। तेजू, मी तुझी अवस्था समजू शकते ग, पण तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल बघ। कधी होईल म्हणजे? कसं होईल? माझं सगळं बरं होईल की नाही माहित नाही, पण माझ्यामुळे इतरांचं वाईट नको व्हायला। माझ्यामुळे धनुचा साखरपुडा, तिच्या सासरच्या नजर वाटलं की मी सासरी नांदत नाही तर ते तिच्याकडे पण वेगळ्या नजरेने बघायला लागतील, म्हणून त्यांनी लग्नाला नकार दिला तर? अजिबात नाही होणार असं। अजिबात असं होणार नाही। मी आहे ना, अगं मी आत्याला डॅडीना आमंत्रण देऊन आलोय। दादा, मला जायला हवं। अजिबात नाही। हे बघ तेजू, जेव्हा अशी वेळ असते ना, तेव्हा माणसाचा विचार करायचा नसतो, आपल्याला जो त्रास होतोय ना त्याचा विचार करायचा असतो। आता पण अशी किती दिवस राहणार आहे मी इथे? कायमची थोडी राहू शकते। अरे पण मी कुठं म्हणलं तुला कायमचं राहा? अरे बाळा, तुझा संसार सुखाचा झालेलाच बघायचा आहे मला। तुझी फरफट होऊ नये म्हणून तर इथं थांबवतोय ना तुला। हे बघ, शत्रू पाहून त्यांची एकदा का चूक कळाली ना, तुला वाजत गाजत तुझ्या सासरी सोडून येईन मी। हा दादा, डॅडी आणि आत्या उद्या नक्की येतील ना? हे बघ बा, जेवढं आपल्या हातात आहे ना तेवढं आपण करायचं। शेवटी वरच आहे बघायला, आणि तुझा दादा आहे ना सगळ्यासाठी समर्थ, मग कशाला टेन्शन घेते तू? हे बघ, तुला एकटं वाटलं ना, आभाळात बघण्यापेक्षा या दादाच्या खांद्यावर डोकं टेकायचं आणि शांत पडून राहायचं। काय जगातल्या सगळ्या आयडिया देऊन सुद्धा कामं सगळी अर्धवटच, सगळी कामं मला करायला लागते ती काहीच मी काय म्हणतो माहिती का, नवरा नवरी इथं बसतील आणि फक्त गुरुजी इथं बसतील, बाकी सगळं पाहुण्यात असं सगळं चारी बाजून बसवायचं। हा, आणि म्हणजे कसं एकदम क्रिकेटचं स्टेडियम वाटलं पाहिजे। स्टेडियम कशी वाटली आयडिया? आयडिया आवडली नाही वाटतं मामा? हा, पाहुणं कुठून आले बघ ना जरा। मी एक आयडिया करतो, पाहुण्यासनी फोन करून विचारतो, हा कुठपर्यंत आलं असतील पाहुण्या। ए काजू पुढे आहे, अरे हात चालवा पटापटा। किती वेळ झालं मला लावता इथे, आणि ते दरवाजा इथं लावा, जावा जावा लवकर। लावतो ना।
सूर्या, डॅडींची वाट बघतोयस ना? नाही येणार ते ऐक माझं. अरे त्यांचा अहंकार माहितीये ना मला. नाही ना, मला नाही वाटत. डॅडींचा जीव आहे माझ्यावर. आणि तू शत्रू पाहुणे डॅडींना एका तराजूत नको तोलू. माझं मन मला सांगते, साखरपुड्याला डॅडी नक्की येणार आहे. चिरंजीव चिरंजीव, जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो. राजकारण करायचं, चांगलं बोलता यायला पाहिजे. ते तुम्हाला येतं. पण सत्ता मिळवायची तर तेच चांगलं बोलणं, नेमकं कुठं बोलायचं ते यायला पाहिजे. ते तुम्हाला येत नाही, तेच आज यायला हवं. विषय तुम्हाला माहिती आहे. घ्या, वन्स मोर घ्या. नुसतं होला हो करू नका हो चिरंजीव. अभिनय 100 लक्षात ठेवा. असा लाचार चेहरा करा ना का सुनबाई घरी आलीच पाहिजे. हो मंडळी, चला लवकर. अजून धक्का मारायची हाऊस गेली नाही वाटतं तुझी. एवढंच धक्का मारायचं होतं तर लगीन करायचं होतंस माझ्याशी. तू काही डोक्यावर पडली का ग? अगं कुठं ना कुठं जातीस तू? चुकून धक्का बसलाय. जा धनुला आवडत जा. हे मेकअपचं सामान दिसतंय ना, तिकडच निघाली. हो बाजूला. ओ आचार्य राजूबाई, अहो झालं का नाही अजून? हा मग. अरे वा, आता ना डायरेक्ट पंक्ती बसवल्या तरी चालते. काय बघू? हा, काय वास सुटलाय भाताचा. हे ना, राजू, तुझ्या ती चव बघून ना माणसं खुश होणार आहेत बा आज. पण 2-4 माणसं जास्त करून ठेवलंस ना जेवण. हो मग, हे काय सांगायची गोष्ट झाली का? तुम्हाला 20 जणांचं सांगितलेलंच ना, मी जास्तीतच केलंय. आणि तुला माहिती का दादा, धनुदीदीसाठी 1 माणसाचं नाही 3 माणसाचं जेवण धरलंय. ते टाईट. काय टाईट? होणाऱ्या नवरीची अशी कोणी मस्करी करतात का ग? नाहीतर काय. अगं मज्जा. काय मज्जा? आवरा पटकन, चला बाहेर या. हा? या. तेजू, हे काय ग? अजून आवरलं नाही तू? दादा मला असं वाटतं मी पाहुण्यांसमोर न आलेलंच बरं. उगाच काय बाय प्रश्न विचारतील नाहीतर. विचारू दे विचारायचं तर. तुझा दादा आहे ना, उत्तर द्यायला समर्थ आहे. हा? आणि माझ्या बहिणीने काही वाईट काम केलं नाही असं लपून बसायला. दादा पण माझ्यामुळे धनुचं लग्न. दिन बॅग धपाटा. तेजू, कशाला नाही ते विचार करतेस ग? हा? तू जा बघू, आवर जा. पुढच्या 10 मिनिटात ना मला तू आवरून येतं पाहिजे. जा पटकन, डॅडी येतील. खरंच येतील ते? हा, खरंच येतील. मला त्याचा परख नाही करणार. माझ्या संग नक्की नाही करतील. तू जा, आवर जा. जा पटकन जा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.